एक दूसरे के विरोधी हैं मगर शत्रु नहीं। और हम विरोध करते हैं विचारधारा के आधार पर, हम विरोध करते हैं नीतियों के आधार पर, हम विरोध करते हैं कार्यक्रमों के आधार पर, लेकिन प्रखर से प्रखर आलोचना भी भारतीय लोकतंत्र में एक दूसरे के व्यक्तिगत संबंधों में आड़े नहीं आती। नमस्ते दोस्तों, ये रील मैं मीडिया के बंधुओं के लिए बना रही हूँ क्योंकि मैंने कुछ प्रोटेस्टर्स को जो कि गटर छाप, अनैतिक, अश्लील बिहेवियर सड़क पर बच्चों के सामने, बुजुर्गों के सामने, महिलाओं के सामने डिस्प्ले कर रहे थे, उसको नॉर्मलाइज करने से मना किया है। 15 सेकंड अगर पुलिस को हटाया तो छोटे को बड़े को ये पता नहीं लगा कहां से आया और कहां को गया। सिर्फ 15 सेकंड लगेंगे हम लोगों को जिस दिन हम मंच पे आ गए। भारतीय राजकारणात भाजपच्या महिला नेतृत्वाचा एक असा काळ होता जेव्हा संसदेत विरोधी पक्ष नेत्या म्हणून सुषमा स्वराज उभ्या राहायच्या, तेव्हा भल्या भल्यांची तारांबळ उडायची। मुद्द्यांची पकड, भाषेचं प्रभुत्व, अभ्यासू मांडणी आणि विरोधी पक्षात असूनही आदरयुक्त दरारा ही सुषमा स्वराज यांची ओळख होती। त्यांनी आपल्या कर्तृत्वाने भाजपची प्रतिमा उंचावली। परंतु आज काळ बदललाय। आजच्या घडीला भाजपच्या काही महिला नेत्यांची ओळख अभ्यासू मांडणीसाठी नाही तर त्यांच्या वादग्रस्त आणि उथळ विधानांमुळे निर्माण होते। खासदार कंगना राणावत असो किंवा मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे असो, या नेत्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे आणि कृतींमुळे पक्षाला वारंवार बचावात्मक भूमिका घ्यावी लागली आहे। सुषमा स्वराज यांच्या अभ्यासपूर्ण राजकारणापासून सुरू झालेला हा प्रवास आज स्वपक्षीय नेतृत्वाला आणि खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना अडचणीत आणण्यापर्यंत कसा पोहोचला? भाजपच्या या महिला नेत्यांमुळे पक्षाची प्रतिमा खरंच मलिन होते का? आज यावरच चर्चा करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सुरुवात करूयात हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून भाजपच्या खासदार झालेल्या आणि बॉलिवूडमधून राजकारणात प्रवेश केलेल्या कंगना रनौत यांच्यापासून। कंगना रनौत यांची वादग्रस्त विधानं ही भाजपसाठी काही नवीन नाहीत, मात्र नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली त्याने भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सहानुभूतीने किंवा संवेदनशीलतेने बोलण्याऐवजी कंगना यांनी विद्यार्थी आंदोलकांवर केलेली विधानं ही अत्यंत बेजबाबदार मानली जात आहेत। या विधानांमुळे देशभरातील तरुण आणि विद्यार्थी वर्गात भाजपबद्दल तीव्र संताप पाहायला मिळतोय। आधीच बेरोजगारी, शैक्षणिक प्रश्नांवरून तरुण वर्ग वंचित असताना पक्षाच्या एका जबाबदार महिला खासदाराने अशा प्रकारे विधान करणं भाजपच्या प्रतिमेला मोठा तडा देणारं ठरत आहे। कंगना यांची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वी शेतकरी आंदोलनाबाबत त्यांनी केलेली वक्तव्य प्रचंड वादग्रस्त ठरली होती। देशभरातील शेतकऱ्यांनी त्या विरोधात रस्त्यावर उतरून निषेध देखील नोंदवला होता। केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री मोदी या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असताना कंगना यांच्या वक्तव्यांमुळे मोदी सरकारचीच कोंडी झाली होती। त्यावेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कंगना यांना स्पष्ट शब्दात समज दिली होती। कंगना यांनी माफी देखील मागितली होती आणि भावी काळात वक्तव्य करताना काळजी घेण्याचं आश्वासन देखील दिलं होतं। परंतु ये रे माझ्या मागल्या या म्हणीप्रमाणे कंगना यांच्या वर्तनात किंवा त्यांच्या वक्तव्यात कोणताही फरक पडलेला दिसत नाही। राजकीय अपरिपक्वता, विषयाचा अभ्यास न करताच थेट गरळ ओकणं आणि मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बेजबाबदार विधान करणं या कंगना यांच्या सवयींमुळे भाजपला सतत संरक्षणात्मक पवित्रा घ्यावा लागत आहे। कंगना राणावत या राष्ट्रीय स्तरावर भाजपची अडचण ठरत असताना देशाची आर्थिक राजधानी आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडेंचं नावही सध्या चर्चेत आहे। मुंबई महापालिकेवर सत्ता किंवा वर्चस्व मिळवल्यानंतर नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र सुरुवातीच्या काही काळातच तावडे यांच्या कार्यपद्धतीने पक्षाची प्रचंड अडचण केली। पहिलाच पाऊस आणि मुंबईची झालेली तुंबलेली अवस्था हाताळण्यात रितू तावडे पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांच्यावर झाला। पावसादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनांमध्ये 2 निष्पाप मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला। यामध्ये एका 11 वर्षाच्या शाळकरी मुलाचाही समावेश आहे। प्रशासनावर पकड नसल्याने आणि आपत्ती व्यवस्थापनात नियोजनाचा अभाव असल्याने मुंबईकरांचा संताप अनावर झाला। एवढंच काय तर रितू तावडे जेव्हा नाले सफाईची पाहणी करायला गेल्या तेव्हा त्यांच्या डोळ्या देखतच एक महापालिका अधिकारी उघड्या नाल्यात पडला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि रितू तावडे प्रशासकीय अपयशावरून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या। पक्षाची आणि महापालिकेची या घटनेमुळे प्रचंड नाचक्की झाली।
रितू तावडे यांचे निर्णय हे केवळ प्रशासकीय अपयशापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांनी मुंबईच्या मूळ रहिवाशांना म्हणजेच कोळी समाजालाही नाराज केलं. त्यांनी मुंबईतील कोळींसाठी एक अजब आणि वादग्रस्त आदेश काढला होता. मासे विक्रेत्या महिलांनी ग्राहकांना मासे साफ करून देऊ नयेत, कारण जागेवर मासे साफ केल्याने तिथे घाण होते व आजूबाजूच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरते. मुंबईच्या संस्कृतीचा आणि कोळी समाजाच्या पारंपरिक व्यवसायाचा कोणताही विचार न करता दिलेल्या या आदेशामुळे कोळी समाजात तीव्र असंतोष पसरला. मुंबईचे मूळ निवासी असलेला कोळी समाज भाजप विरोधात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली, ज्यामुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांना धावपळ करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करावा लागला. आता रितू तावडेंचं ताजं प्रकरण. महापौर बंगल्यात साऊंड बॅरियर लावण्यासाठी काढलेलं 2,89,00,000 रुपयांचं टेंडर. विरोधकांचा असा आरोप आहे की महापौरांना बाहेरील आवाजाचा त्रास होतोय, म्हणून जनतेच्या पैशातून कोट्यवधी रुपयांची साऊंड बॅरियर्स लावण्यासाठी हे टेंडर काढलं आहे. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर आणि मुंबईकरांमधून प्रचंड टीका झाल्यानंतर रितू तावडे यांनी हे टेंडर घाईघाईने मागे घेतलं. एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांमुळे वरिष्ठ नेते रितू तावडे यांच्या कारभारावर कमालीचे नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात रितू तावडे यांची महापौरांच्या पदावरून उचलबांगडी झाली तर त्यात आश्चर्य वाटायला नको, अशी ही चर्चा सध्या मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली. भाजपला अडचणीत आणणाऱ्या महिला नेत्यांची ही यादी इथेच संपत नाही. यात माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि महाराष्ट्रातील माजी खासदार नवनीत राणा यांचंही नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. स्मृती इराणी या त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जात असल्या तरी अनेकदा विरोधकांवर वैयक्तिक टीका करताना त्यांची भाषा मर्यादा ओलांडायची. राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करण्याच्या नादात त्यांनी घेतलेली भूमिका ही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली. एवढंच काय तर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्यावरही त्यांनी संसदेमध्ये खालच्या भाषेत टीका केली होती. महागाई, सिलेंडरचे भाव यावरून जेव्हा विरोधकांनी स्मृती इराणींना घेरलं तेव्हा त्यांच्या उत्तरात अहंकाराची भाषा पक्षाला भारी पडली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून झालेला त्यांचा पराभव हा याच जनविरोधी प्रतिमेचा आणि उद्धटपणाचा परिणाम जाणवला होता. दुसरीकडे नवनीत राणा ज्या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढल्या, त्यांनी तर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी संपूर्ण महायुतीला अडचणीत आणलं होतं. अमरावतीत 15 सेकंद पोलीस बाजूला करा किंवा जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करणारी त्यांची भाषा यामुळे महाराष्ट्रातील शांतताप्रिय मतदार भाजपपासून दुरावला. पराभवानंतरही त्यांच्या कारभारावर आणि विधानांवर भाजपच्या अंतर्गत गोटातून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. ज्या भाजपमध्ये सुषमा स्वराजांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या महिला नेत्या होत्या, ज्यांनी परराष्ट्र मंत्री असताना एका ट्विटवर परदेशात अडकलेल्या भारतीयांना मदत पोहोचवली, ज्यांनी संसदेची आचारसंहिता आणि गरिमा कायम राखली, ज्यांच्या भाषेमध्ये शालीनता आणि ज्ञानाचा संगम होता, त्या भाजपमध्ये आज असं काय झालंय की महिला नेत्यांना केवळ आणि केवळ वादग्रस्त विधान करून किंवा प्रसिद्धीच्या झोतात राहून राजकारण करावंसं वाटतंय. राजकीय विश्लेषकांच्या मते पक्षाने विचारसरणीपेक्षा सेलिब्रिटी कल्चरला दिलेलं महत्व या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत आहे. बाहेरून पक्षात आलेल्या नेत्यांना पक्षाच्या शिस्तीचं आणि विचारांचं भान राहिलेलं नाही. पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांना डावलून जेव्हा केवळ प्रसार माध्यमांमध्ये दिसणाऱ्या चेहऱ्यांनाच संधी दिली जाते तेव्हा असं घडणं स्वाभाविक देखील आहे. कंगना रनौत यांची बेजबाबदार विधानं, रितू तावडे यांचे प्रशासकीय अपयश आणि स्मृती इराणी, नवनीत राणा यांच्यासारख्या नेत्यांचा आक्रमक परंतु नुकसानकारक बाणा या सर्वांमुळे भाजपची शिस्तबद्ध पक्ष ही ओळख आज धोक्यात आली आहे. विद्यार्थी, शेतकरी, स्थानिक व्यावसायिक आणि सामान्य नागरिक जेव्हा अशा विधानांमुळे पक्षावर नाराज होतात तेव्हा त्याचा फटका थेट निवडणुकांमध्ये बसतो. सुषमा स्वराज यांचा समृद्ध वारसा पुढे नेण्याऐवजी आजच्या या महिला नेत्या पक्षाला सातत्याने अडचणीत आणत आहेत. आता प्रश्न असे निर्माण होतात की भाजपचे केंद्रीय नेतृत्व अशा नेत्यांवर कठोर कारवाई करणार का? रितू तावडे यांच्यासारख्या नेत्यांची उचलबांगडी होणार का? आणि कंगना राणावत सारख्या नेत्यांना केवळ समज देण्यापलीकडे जाऊन भाजप काही ठोस पाऊल उचलणार का? भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून यावर कारवाई होण्याची शक्यता फारच कमी वाटते, कारण अशी बेजबाबदार व पक्षाला अडचणीत आणणारी विधानं ही काही महिला नेत्याच करत नाहीत, तर भाजपमधले पुरुष नेतेही यात काही मागे नाहीत. मग ते आम आदमी पक्षातून भाजपमध्ये आलेले कपिल मिश्रा असोत
गिरिराज सिंग असोत किंवा महाराष्ट्रातील गोपीचंद पडळकर असोत, या पुरुष नेत्यांवर जशी कोणतीच कारवाई झाली नाही तशीच या महिला नेत्यांवरही कारवाई होणार नाही. मात्र याची किंमत भाजपला नक्कीच मोजावी लागेल.